नमस्कार, क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी पिंपळकर। डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर मधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। लाईफ केअर हॉस्पिटल व लाईफ केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये गरजूंसाठी मोफत औषधे तसेच अत्यंत माफक दरात उपचार देण्यात येणार असल्याचे डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांनी सांगितले। हॉस्पिटलमध्ये सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले। या कार्डतर्फे नागरिकांना उपचार हे माफक दरात देण्यात येणार आहेत। हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मशीन, एक्स-रे मशीन व व्हेंटिलेटरचे देखील उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांना शुभेच्छा दिल्या। येथे आमदार कुमार ऐलानी, परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 20 एप्रिल 2024 आपण डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन लाईफ केअर हॉस्पिटल उल्हासनगर या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक यांचा आपण वाढदिवसानिमित्ताने ईशा नेत्रालय आणि लाईफ केअर हॉस्पिटल असा एक जॉईंट आपण मेगा हेल्थ कॅम्प आज ठेवला होता। आणि या हेल्थ कॅम्पमध्ये डोळ्यांचे रुग्ण आणि बाकी सर्जरी, जनरल मेडिसिन अशा वेगवेगळ्या स्पेशालिटीसाठी परिसरातील नागरिकांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिला। 100हून अधिक रुग्णांनी याचा आज यशस्वीपणे लाभ घेतलेला आहे आणि त्यांना आपण मोफत तपासणी केलेली आहे, औषधं दिली आणि एक हेल्थ कार्ड, एक असं सवलतीच्या दरात त्यांना इथे लाईफटाईम उपचार देण्यात येणार आहेत लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये। तर सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीच समाज उपयोगी कामे सर करत असतात, त्याचाच भाग म्हणून आपण एक छोटासा आज एक मेगा हेल्थ कॅम्प केला। प्लस हॉस्पिटलमध्ये नवीन सेवा सुविधा आपण वाढवत आहोत। तर आज सोनोग्राफी मशीन आणि एक्स-रे मशीनचं उद्घाटन इकडे झालेलं आहे आणि व्हेंटिलेटरसुद्धा एक नवीन आपण आज स्थापन केलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये। तर परिसरातील नागरिकांना आणखी दर्जेदार सोयीसुविधा आपण याच्यापुढे देणार आहोत आणि ह्या हॉस्पिटलचं जे काम चालू आहे ते अशाच पद्धतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीम करत आहे आणि लोकांना याचा खूप चांगला फायदा होईल। आज तुमचा वाढदिवस होता, नागरिकांच्या इथल्या परिसरातील लोकांच्या आरोग्याचा विषय होता, त्या विषयावरती आपण कॅम्प लावला होता, काय सांगाल? आज 20 अप्रैल 2024 को हमारे जन्मदिवस पे पूरे शहरवासियों लोगों ने आए और जन्म की बधाई दिए। मुझे बहुत खुशी हुई और अच्छा लगा कि हम एक दूसरे के साथ में आज भी मिल के चल रहे। और हमारे इस कैंप में आज के दिन मेगा कैंप रखे थे, फ्री मेडिकल कैंप, जिसमें अप्थल्मो के लिए ENT, सर्जन, जनरल मेडिसिन, ये सारे आज के इस कैंप में बहुत सारे लोगों ने लाभ उठाए। और बहुत सारे ऐसे पेशेंट हैं जो बेचारे गरीब थे, उनका भी हमने यहाँ पे प्रिस्क्रिप्शन भी किए, साथ में दवाइयाँ भी दिए और साथ में साल भर के लिए 12 महीने के लिए कार्ड बना के दिए। जिससे उस कार्ड के लिए फ़ायदा ये है कि अगर हॉस्पिटल में आ रहे हो कार्ड लेकर के तो 50-40% हम डिस्काउंट करके देंगे। अदरवाइज ऐसे भी हम फ्री में करते हैं राशन कार्ड, आधार कार्ड के थ्रू। अगर उनके पास ये राशन कार्ड, आधार कार्ड नहीं है तो उनके लिए कार्ड बना के दिया गया। जो अगर बगैर कार्ड के भी, बगैर अगर आप राशन कार्ड के आएंगे उनके लिए ये सुविधा हमने प्रोवाइड की है लाइफ केयर हॉस्पिटल की तरफ से। ये जो हॉस्पिटल है ये कितने बेड का है, यहाँ पे किस मतलब कौन कौन से टाइप की सुविधा होती है? ये हॉस्पिटल 35 बेड का है, जिसमें अभी 5 बेड हमने डायलिसिस के बढ़ाए तो टोटल 40 बेड हो गया। जिसमें 40 बेड में से 5 बेड जो रहता है डायलिसिस है, जो फ्री ऑफ कॉस्ट में डायलिसिस हम देते हैं। अदरवाइज ट्रीटमेंट और सर्जिकल हर टाइप के होता है, कार्डियक छोड़ के। और किस प्रकार के मतलब ये यहाँ पे? अब यहाँ पे योजना थ्रू सारे सिस्टम होता है, जैसे महात्मा ज्योतिबाई फुले, CM रिलीफ फंड है, कैशलेस सारी कंपनियाँ हैं, प्राइवेट और इंश्योरेंस सारी कंपनियाँ हैं, उसमें हम लोग सब कुछ फ्री में करते हैं। पेशेंट को राशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला और कोई मेडिक्लेम है तो उनका कार्ड चाहिए तो हम फ्री में ट्रीटमेंट देते हैं। नॉर्मली जो चार्ज रहता है, जो गवर्नमेंट हॉस्पिटल में भी चार्ज लगता है, वो आज प्रोवाइड इस लाइफ केयर हॉस्पिटल में होता है, जो हम फ्री में ट्रीटमेंट देते हैं। जो रूल गवर्नमेंट हॉस्पिटल में, वो रूल इस प्राइवेट हॉस्पिटल में भी है। यहाँ पे नई मशीनरी आई हुई
किस प्रकार की मशीन? आज जन्मदिवस के अवसर पे हमारे नए मशीन भी लाए हमने, सोनोग्राफी और एक्सरे। मेरे हॉस्पिटल में ये सुविधाएं नहीं थी, आज के दिन वो भी हमने उपलब्ध कर दिए। और साथ में वेंटिलेटर भी एक लाए हमने। ऑलरेडी मेरे पास वेंटी एक था, 6 बाईपेप है, लेकिन आज एक वेंटी भी लाए, सोनोग्राफी मशीन लाए और एक्सरे भी आज चालू हो गया। ये 3 चीज़ें आज हमने बढ़ोतरी की है जन्मदिन के अवसर पे। ओके। आता लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नवनवीन मशीन्स आलेल्या आहेत। या मशीनचा उपयोग कोणत्या रुग्णांना होऊ शकतो आणि यांचा उपयोग कशा पद्धतीने केला? ओके, आपल्याकडे एखादा पेशंट डॉक्टरकडे दाखवायला येतो, चेकअपला येतो, ओपीडीला, परंतु आपण जर चाचणी केली नाही, टेस्ट केली नाही, तर आपल्याला कळत नाही शरीरामध्ये कोणता आजार आहे। तर त्याच्यासाठी टेस्ट रिक्वायर्ड आहे। टेस्ट म्हणजे काय? आपण एक्सरे, क्षकिरण एक्सरे केल्यानंतरच कळतं तो फ्रॅक्चर आहे की नाही। तर त्याच्यासाठी एक्सरे महत्त्वाचा, म्हणून आज आपण डॉक्टर शहाबुद्दीन शेख सर यांच्या वाढदिवसानिमित्त लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये एक्सरेचं उद्घाटन केलं। त्यासोबतच सोनोग्राफी म्हणजे पोटामध्ये कुठल्या गाठी आहेत का, चरबीच्या गाठी, काय अपेंडिक्स, काय जे पण ऑर्गन आहेत, अवयव, ते आपल्याला अनएफेक्टेड आहेत ते बघण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी लागते। त्या मशीनचंही आज आपण उद्घाटन केलं। त्यासोबतच आपल्या हॉस्पिटलमध्ये एकच व्हेंटिलेटर आणि 6 बायपॅप होते। त्यासोबत आपण अजून एक आज नवीन व्हेंटिलेटरचंही उद्घाटन केलंय। म्हणजे आज सरांच्या वाढदिवसानिमित्त 3 मशीनचं आपण आज या हॉस्पिटलमध्ये उद्घाटन केलंय। त्याचा उपयोग आपल्या सर्व आजूबाजूच्या उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ, कल्याण सर्व गावातल्या लोकांना त्यांच्या उपचारासाठी मदत होईल।